पुण्याचे डीजी सदानंद दातेंनी बैसरन व्हॅलीमध्ये 3 तास तपासाचा आढावा घेतलेला आहे। यानंतर ते सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल झाले। तपासाचा आढावा घेताना बैसरन व्हॅलीमध्ये प्रत्यक्षदर्शी सुद्धा हजर होते। अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या तपासाची माहिती दाते यांना दिली आहे। वरच्या बाजूला जर बैसरन व्हॅलीमध्ये ज्या ठिकाणी गोळीबार झालेला होता, दहशतवादी हल्ला झालेला होता, त्या ठिकाणी आज एनआयएचे चीफ सदानंद दाते यांच्यासह एनआयएच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली। आपण पाहतोय हाच संपूर्ण परिसर आहे बैसरन आणि पहलगामच्या दरम्यानचा, आणि समोर जी आपण गाडी पाहतोय जम्मू काश्मीर पोलिसांची आणि जी गेट पाहतोय त्याच गेटच्या आतमध्ये सीआरपीएफचा मुख्य कॅम्प आहे। आणि या ठिकाणी सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत जम्मू काश्मीर पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी डीआयजी हे देखील होते। आणि जवळपास 3 तास बैसरनमध्ये ज्या ठिकाणी मुख्य घटनास्थळ आहे, ज्या ठिकाणी बेछूट गोळीबार झालेला होता, त्या ठिकाणी दाते यांच्यासह संपूर्ण टीम जी आहे ती पोहोचलेली होती। त्यानंतर आता ती इथं पोहोचलेली आहे। वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर मोठी सिक्युरिटी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून येते। मात्र जे संशयित दहशतवादी होते त्यांची घरं पाडण्यात आली। अनेकांची म्हणजे जवळपास 250 पेक्षा जास्त जणांच्याकडे चौकशी देखील करण्यात आली आहे, ज्यामध्ये फोटोग्राफर, घोडेस्वार या सगळ्यांचा समावेश आहे। त्यामुळे एकीकडे दिल्लीत उच्चस्तरीय बैठका पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या सगळ्या सुरू असताना आज घटनास्थळावर एनआयएचे चीफ सदानंद दाते दाखल झालेले होते। त्यामुळे नक्कीच तपासाला यापुढे वेग येऊ शकतो असं म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम।